Hello, everybody, and welcome again to another lecture of Learn with Vithi. In today's lecture, we are going to see 9th Standard Science, second chapter, and in this chapter, we are going to see the topic of energy. This is our lecture number 3 on work and energy. तर बेसिकली आता इथे जर आपण पाहिलं तर काय आहे एनर्जी. आता एनर्जी म्हणजे काय? सो वाय डज इट हॅपन? अरे काही इकडे एक्झाम्पल्स दिलेत ते आपण बघूया. पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलं आहे. इफ अ पॉट हॅविंग अ प्लांट इज केप्ट इन डार्क, म्हणजे आपण अंधारात ठेवलं तर ते काय होणार त्या झाडाचं? तर ते झाड मरणार. सेकंड, समजा आपण आवाज, म्युझिक सिस्टीमचा आवाज, टी व्हीच्या म्युझिक सिस्टीम किंवा म्युझिक सिस्टीम असेल किंवा टी व्ही, त्याचा आवाज एका लिमिटनंतर जर वाढवला तर आपल्या घरातली जी भांडी आहेत, वेसल्स आहेत, ते काय करतात? व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. असं का बरं होतं? तिसरं, आपण हे सगळ्यांनी लहानपणी केलेलं असेल. भिंग घ्यायचं, खाली पेपर ठेवायचा आणि सनलाईट जी आहे ती त्या भिंगा थ्रू त्या पेपरवर पडली की काय होतं बरं? आठवते का काय होतं? हो, बरोबर, द पेपर बर्न्स. पेपर काय होतो? बर्न होतो. मग ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये नक्की काय होतं? कशामुळे ती झाड ते मरतं? किंवा आवाजामुळे व्हायब्रेशन का होतं? किंवा लाईट जी किंवा सनरेज जे पडत आहेत त्या पेपरवरती त्याने का तो बर्न होतो? तर ह्या सगळ्याचं काहीतरी कारण आहे. सो दॅट इज व्हॉट इज एनर्जी. प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी लागली आहे. सो द कपॅसिटी, तर ही डेफिनेशन आहे एनर्जीची, ही तुम्ही लिहायची आहे बुकमध्ये. द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. काय आहे? द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क, काम करण्याला लागणारी क्षमता, कपॅसिटीज वर्क. द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी. वर्क आणि एनर्जी ह्याचे जे युनिट्स आहेत ते सेम आहे. बरेचदा क्वेश्चन येतो, युनिट्स आर सेम, वाय इट इज सेम? बिकॉज वर्क, एनर्जी इज द कपॅसिटी टू डू वर्क, सो देअर युनिट्स आर सेम. आपल्याला माहिती आहे की जो वर्क आहे त्याची जे SI सिस्टीममध्ये आहे ते जूल आहे आणि CGS सिस्टीममध्ये अर्ग आहे आणि तेच एनर्जीचं आहे. अँड इकडे त्याने दिलं जरा व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जीज आहेत, व्हेरी डिफरंट फॉर्म्स. मेकॅनिकल आहे, हीट आहे, लाईट आहे, साऊंड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, केमिकल आहे, न्यूक्लिअर आहे, सोलार आहे. जरा मेनी एनर्जीज, मेनी टाईप्स ऑफ एनर्जीज. आणि तुम्हाला एनर्जीजचे नावंही माहिती पाहिजे. पण इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी बेसिकली 2 मेन फॉर्म्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. दे आर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे 2 प्रकार आपण बेसिकली या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो इन दिस लेक्चर विल सी अबाउट कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? इथे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. फर्स्ट आहे, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टम्प. एक बॉल येतो अगदी फास्ट आणि तो जाऊन स्टम्प्सना आदळतोय. द स्ट्रायकर हिट्स अ कॉईन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरम बोर्डवरती एक कॉईन आहे आणि स्ट्रायकरने तो हिट केला की काय होतं बरं? वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन द गेम ऑफ मार्बल. एक मार्बल आहे, जागेवर आहे, त्याला दुसऱ्या मार्बलने मी मारलो की काय होतं बरं? फ्रॉम द अबव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट वेन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ स्टेशनरी. म्हणजे काय? आता बघा, क्रिकेट बॉल हा मुव्हिंग होता पण स्टम्प्स हे स्टेशनरी होते, म्हणजे एका जागेवर होते. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये कॉईन हा स्टेशनरी होता, बरोबर, आणि स्ट्रायकर हा मोशनमध्ये होता, म्हणजे स्ट्रायकर जाऊन स्टेशनरी ऑब्जेक्टला आदळला. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये एक मार्बल हा आपण जागेवरच ठेवला होता जो स्टेशनरी होता आणि त्याला दुसरा एक मार्बल जाऊन आदळतो, बरोबर. Thus, the moving object has some energy, part or all of which it shares with the stationary, thereby setting it in motion. म्हणजे काय? तर जी मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारची एनर्जी आहे, त्याला काहीतरी एनर्जी आहे. मग ती काय करते? त्यातला काही भाग किंवा सगळी एनर्जी ही काय करते? त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला देते आणि त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशनमध्ये सेट करते. म्हणजे इथे काय होतं? बॉल आपली एनर्जी कोणाला देतो? स्टम्पला देतो आणि स्टम्प बघा उडून जातो. ठीक आहे. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. आता दिस इज द डेफिनेशन ऑफ. आता परत हे डेफिनेशन तुम्ही तुमच्या वहीत लिहायचं आहे. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. त्याच्या मोशनमुळे जी एनर्जी आहे, त्याच्या एखादी वस्तू जेव्हा मूव्ह करते तेव्हा तिच्यामध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. हे लक्षात ठेवायचं आहे.
Therefore, the energy which an object has because of its motion is called as kinetic energy. The work done by a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. आताच आपण ते बघितलं की वर्क डन जे आहे बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इज द कायनेटिक एनर्जी. जे काम लागलंय करायला, ती वस्तू मूव्ह करायला, इज द वर्क. द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वॉट? वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जीज म्हणजे काय? वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स. कायनेटिक एनर्जीला मी के लिहिलं आणि वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन कसं काढायचं आहे ते बघूया. हे एक्सप्रेशन पण तुम्ही बुकमध्ये लिहायचं आहे. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. काय बघा, सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास एम. कुठलंही मास एमचं एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, एका जागेवर असणारं ऑब्जेक्ट आहे. मूव्स बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स. आणि त्या ऑब्जेक्टला आपण काहीतरी फोर्स अप्लाय केला आणि ते मूव्ह झालं. लेट यू बी द इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे काय? स्टार्टिंगची जी वेलॉसिटी असणार आहे त्या ऑब्जेक्टची किती असणार आहे? यू. आणि नक्कीच ती स्टेशनरी ऑब्जेक्ट जागेवर आहे, त्याच्यामुळे यू हा 0 असणार आहे, कारण जागेवर वस्तू आहे, तिला काहीच मोशन नाही आहे, ती कुठे, ती हलतच नाही आहे, याच्यामध्ये तिची इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे? 0. दिस जनरेट्स अन ॲसिलरेशन ए. ॲसिलरेशन काय झालं आहे? जनरेट झालेलं आहे इन द ऑब्जेक्ट अँड आफ्टर टाईम टी. आता काय झालं? ती मूव्ह झाली, फोर्समुळे काय झालं? मूव्ह झाली. मूव्ह झाल्यामुळे आता ॲसिलरेशन आलं. द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकम्स व्ही. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी यू, फायनल वेलॉसिटी व्ही. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाईम इज एस. आणि डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो आपण? स्मॉल एसने. बघा, स्मॉल यू इनिशियल वेलॉसिटी नेहमी असंच असणार आहे. स्मॉल व्ही फायनल म्हणजे शेवटची वेलॉसिटी. ए इज फॉर ॲसिलरेशन, स्मॉल ए, आणि स्मॉल एस इज फॉर टाईम, सॉरी डिस्प्लेसमेंट. द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट कसं आहे? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे, लास्ट लेक्चर बघितलं आहे आपण, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता बघा, न्यूटन सेकंड लॉ. न्यूटनचे 3 लॉज आपण लास्ट चॅप्टर बघितले आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ. त्यातल्या सेकंड लॉचा आपण इथे वापर करणार आहोत. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. फोर्स काय? मास इंटू ॲसिलरेशन. सो हा सेकंड लॉ काय सांगतो बघा, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की व्हॉट इज दिस. ओके, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण इथे सेकंड लॉ वापरला न्यूटनचा, तो काय आहे? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, आता काय बघा, इथपर्यंत हे 2 लक्षात ठेवा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन आपल्याला माहिती आहे, आणि आपण न्यूटनचा सेकंड लॉ इथे वापरला आहे, लॉ ऑफ मोशन. आता एस तसाच राहिला डिस्प्लेसमेंटचा. यू हा 0 आहे, आपण इथेच म्हटलं की इनिशियली इट इज 0, त्यामुळे या यूच्या जागेवर 0 आला, बरोबर. हाफ तसाच राहिला, टी काय जाणारच, कारण एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज 0. प्लस तसाच राहिला, हाफ तसाच राहिला, ए टी स्क्वेअर तसाच राहिला. मग एस इक्वल टू आपल्याला काय मिळालं? हाफ ए टी स्क्वेअर. कसं आलं ते समजलं, कारण इनिशियल वेलॉसिटी वॉज 0. आता बघा, वर्कचा फॉर्म्युला काय? वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एफ इंटू एस. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बघा इथे, वर्क इज वॉट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे तुमचा? एम ए आहे. मग या फोर्सच्या जागेवर, एफच्या जागेवर एम ए टाकायचं, आणि एसच्या जागेवर हाफ ए टी स्क्वेअर. इथे बघा, परत सांगते, पहिलं फोर्स इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन घेतलं, न्यूटनचा सेकंड लॉ घेतला, यूच्या जागेवर 0 आला, त्यामुळे एस इक्वल टू तुम्हाला हाफ ए टी स्क्वेअर असं मिळालं इथे. ठीक आहे, आता तुम्ही वर्कचा फॉर्म्युला वापरला. वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एफ इंटू एस. एफची व्हॅल्यू मिळाली एम ए, ती टाकली. एसची व्हॅल्यू मिळाली हाफ ए टी स्क्वेअर, ती टाकली. तर वर्क इक्वल टू किती मिळालं तुम्हाला? हाफ एम ए टी स्क्वेअर. युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वापरला, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. परत एकदा यू 0, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे आपण घेतलेली. मग व्हीची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? ए टी, ॲसिलरेशन इंटू टाईम, टी फॉर टाईम. त्याचं स्क्वेअर केलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ए टी स्क्वेअर.
मग आता हा जो आहे ए टी स्क्वेअर, हा ए टी स्क्वेअर म्हणजे कोण आहे? हा इकडनं मिळालेला व्ही स्क्वेअर. हा मी इथे सबस्टिट्यूट केला बघा. डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एम इंटू ए टी स्क्वेअरच्या या जागेवर व्ही स्क्वेअर आलं. कसं आलं हे तुम्हाला आता समजलं. इथनं बघा या इक्वेशन्सवरनं तुम्हाला ते लक्षात येईल. सो डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. ही झाली तुमच्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय एन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन. इथे स्टार्टिंगला इथे आपण बघितलंय. ओके, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा तुम्हाला माहितीच पाहिजे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ मल्टिप्लाय बाय मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटीचं स्क्वेअर. ठीक आहे, ओके. तर आपण एक एक्झाम्पल बघूया याच्यावर. अ स्टोन हॅव्हिंग अ मास, अ स्टोन हॅव्हिंग अ मास 250 ग्रॅम. आधी काय काय दिलंय ते बघूया. मास 250 ग्रॅम, तो मी इथे लिहून घेतला. एम इज इक्वल टू 250 ग्रॅम. बघा मास ग्रॅममध्ये आहे. हां, हाऊ मच कायनेटिक एनर्जी इट हॅव ॲट द मुवमेंट वेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. आता काय प्रॉब्लेम आहे बघा, इकडे ग्रॅम आहे, इकडे मीटर आहे, त्याच्यामुळे दोन वेगळे आहेत. हा आहे एस आय, हा आहे सी जी एस, चालणार नाही. मग एकतर मासला तरी किलोग्राममध्ये कन्वर्ट करायला लागेल किंवा वेलॉसिटीला तरी सेंटीमीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल. पण मासला करणं सोपं. 250 ग्रॅम म्हणजे 0.25 kg डिवाइड बाय 1000 केलं तिथे आपण. सो आपल्याला 0.25 kg मिळालं. आता फॉर्म्युलामध्ये फक्त टाकलं. हाफ मल्टिप्लाय बाय हाफ एम व्ही स्क्वेअरमध्ये आपण हे टाकलं. मग हाफ एम व्ही स्क्वेअरमध्ये टाकल्यावर काय झालं बघा, हाफ इंटू 0.25 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर 0.5 आणि त्याचं युनिट लिहायला विसरायचं नाही. मग ह्या फॉर्म्युला अगदी सोपा फॉर्म्युला आहे. सगळे नुसते सबस्टिट्यूशन्स आहेत. फक्त महत्त्वाचं सी जी एसमध्ये असेल तर दोन्ही सी जी एस आणि दोन्ही एम के एस असेल तर सी जी एस किंवा एम के एस एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच त्यांना सिस्टीममध्ये ठेवायचं. ठीक आहे, सो हा एक यूज युअर ब्रेनचा क्वेश्चन आहे बघा. समजा इफ द मास ऑफ अ मुव्हिंग बॉडी इज डबल्ड हाऊ मेनी टाइम्स विल इट्स कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचा आहे. सोपा आहे अगदी. मासला डबल करा आणि त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये काय फरक पडेल का हे मला सांगा. जर असेल तर मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्याचा आन्सर मला तुम्ही सांगायचं आहे. ओके, थँक्यू.